महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। दिल्लीमध्ये आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट नियोजनातल्या गोंधळामुळे आधी चर्चेत होती, परंतु गलगोटियास विद्यापीठाच्या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बदनामी झाली। गलगोटियास विद्यापीठानं ओरायन नावाचा रोबोटिक कुत्रा स्वतःची निर्मिती म्हणून सादर केला। तो प्रत्यक्षात चीनी रोबोट निघाला। त्यावरून या विद्यापीठाची आणि भारताचीही एवढी फजिती झाली की प्रसिद्धी नको, पण हा AIचा कुत्रा आवर म्हणण्याची पाळी संयोजकांच्यावर आली। या एकूण प्रकरणाची आणि गलगोटियास विद्यापीठाच्या भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या संबंधांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये नोएडाच्या गलगोटियास विद्यापीठानं ओरायन नावाचा रोबोटिक कुत्रा सादर केला। आपल्याच विद्यापीठानं विकसित केलेला हा रोबोट असल्याचा अप्रत्यक्ष दावा करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात ओरायन हा युनिट्री या चीनी कंपनीचं युनिट्री गो टू मॉडेल म्हणून ओळखलं जातं। हा एक व्यावसायिक रोबोट आहे आणि तो भारतात सुद्धा ऑनलाईन मागवता येतो। हा रोबोट गलगोटियास विद्यापीठात विकसित करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या एका प्रतिनिधींनी दूरदर्शन आणि PTI यासारख्या माध्यमांना सांगितलं, पण सोशल मीडियावर ही बनावटगिरी उघड झाल्यानंतर विद्यापीठानं आपली भूमिका बदलली। विद्यापीठानं आरोप नाकारले आणि या सगळ्या वादासाठी प्रसारमाध्यमांना जबाबदार धरलं। विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी सांगितलं की एक व्हायरल ट्विट चुकीच्या दिशेनं गेलं। आम्ही हा रोबोट तयार करतो किंवा डिझाईन करतो असा दावा आम्ही कधीही केलेला नाही। आम्ही फक्त एवढंच म्हटलं की AIच्या क्षेत्रात आम्ही 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहोत, मात्र टीव्हीवरून आमची ही बाजू स्पष्टपणे सांगितली गेली नाही। दूरदर्शनच्या एका रिपोर्टरने या आधुनिक शोधाची स्तुती केली, पण तो रोबोट ऑनलाईन खरेदी करता येतो याची त्याने नीट माहिती घेतली नाही। त्यांनी रोबोटला गोंडस, खट्याळ असे संबोधून त्याची प्रात्यक्षिकं दाखवली। iOS ॲप्स, 3D प्रिंटर, ड्रोन आणि विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपचा उल्लेख करून त्यांनी गलगोटियासारख्या विद्यापीठामुळे भारत 2047 पर्यंत विकसित देश बनेल असं कौतुकही केलं। दरम्यान PTI वृत्तसंस्थेनं सुद्धा एक बातमी दिली। AI इम्पॅक्ट समिटमध्ये 350 कोटींच्या AI प्रदर्शनामुळे गलगोटियास युनिव्हर्सिटीचं पॅव्हेलियन प्रमुख आकर्षण ठरलं। त्यात ओरायन हा मुख्य आकर्षण असल्याचं त्यात सांगितलं होतं। ओरायन नावाच्या रोबोटिक कुत्र्यानं दरम्यानच्या काळात मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियावरील धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती। दरम्यान या कथेत एक नवा ट्विस्ट आला, कारण युनिट्री गो टू रोबोट यावेळी TJ या नावानं प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागला। PTIच्या एका व्हिडिओ कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला की विप्रोनं या समिटमध्ये आपला डॉग रोबोट सादर केलाय आणि त्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की विप्रोने AI आधारित रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधली प्रगती दाखवण्यासाठी आपला डॉग रोबोट सादर केला। अर्थात रोबोट त्यांनीच तयार केल्याचा त्यांनी थेट दावा केला नसला तरी तो आपलाच शोध आहे अशा पद्धतीनंच तो सादर करण्यात येत होता। न्यूज 18 इंडियानं AI संमेलन में छाया TJ डॉग या अशा शीर्षकाची एक बातमी दिली। त्यात रोबोटच्या वैशिष्ट्यांचं कौतुक करण्यात आलं होतं। NDTVनं सुद्धा AI समिट में रोबोटिक डॉग ने जमाई धाक या शीर्षकाखाली एक रिपोर्ट दिला, ज्यात TJचा मोठ्या उत्साहानं उल्लेख करण्यात आला होता। म्हणजेच एका चीनी रोबोटला आधी ओरायन आणि नंतर TJ अशी वेगवेगळी नावं देऊन विविध न्यूजरूममधून त्याला सादर करण्यात आलं, मात्र कुठंही मूलभूत प्रश्न त्याच्या संदर्भात विचारले गेले नाहीत। हा विषय केवळ टीव्ही पुरता मर्यादित राहिला नाही किंवा प्रसारमाध्यमांच्या पुरता मर्यादित राहिला नाही। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि इलेक्ट्रॉनिक्स व IT मंत्रालयाच्या अधिकृत X हँडलवरूनही या रोबोटचं कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यात आल्या। त्यामुळं सरकारचाही या सगळ्या प्रकरणाला पाठिंबा असल्याचं दिसून आलं। अर्थात वाद वाढल्यानंतर हे ट्विट हटवण्यात आले।
प्रत्यक्षात या चीनी रोबोटचा वाद फक्त एका प्रदर्शनापुरता मर्यादित नाही, तो आपल्याकडच्या एकूण व्यवस्थेचाच प्रश्न आहे. म्हणजे विकसित किंवा आविष्कार यासारखे शब्द कोणत्या अर्थानं आणि कधी वापर करायचे याचं गांभीर्य आपल्याकडे नाही. त्यांचा फक्त दिखाव्यासाठी वापर केला जातो. प्रेस रिलीजवरून अशा प्रकारच्या बातम्या देताना वस्तुस्थितीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. नाव बदलणं किंवा रिब्रँडिंग करणं म्हणजेच संशोधन असं समजलं जातं. माध्यमं तथ्य तपासण्यापेक्षा सादरीकरणावर भर देतात. त्यातून असे मोठे घोटाळे उघड होत असतात. आता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भारताच्या या प्रदर्शनात मानवी बुद्धिमत्तेच्या मर्यादांचे प्रदर्शन घडले असं म्हणावे लागेल. अर्थात हे सगळं घडत असताना गलगोटियास विद्यापीठाची सगळीकडे चर्चा होती. यापूर्वी सुद्धा गलगोटियास हे नाव काहींच्या कानावरून गेलं होतं. अनेकांना ते लक्षात आलं. कशावरून ते कानावर गेलं होतं तर वेगळे संदर्भ होते. 2011 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचा भारतीय जनता पक्षाच्या अगदी जवळचा संबंध आहे. हे विद्यापीठ भाजपच्या अनेक उपक्रमांना आणि धोरणांना पाठिंबा देत आलेलं दिसतं. सोशल मीडियावर गलगोटियासच्या मालकाचा एक फोटो व्हायरल झालाय, ज्यात ते नरेंद्र मोदी यांच्याकडून टॉप युनिव्हर्सिटीचा सन्मान स्वीकारताना दिसतात. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, पण राष्ट्रीय पातळीवरचा त्यांचा प्रभाव वाढत चाललेला होता. 2014 साली पंतप्रधान मोदी यांनी एका पुरस्कार समारंभात गलगोटियास युनिव्हर्सिटीला अकॅडमिक्स आणि ग्लोबल लिंकेजमध्ये टॉप प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा पुरस्कार दिला होता. त्यावेळी युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शिक्षणाच्या गुणवत्तेचं कौतुक करण्यात आलं होतं. मात्र अलीकडच्या या घटनांच्यामुळं विद्यापीठाच्या या यशावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिले. सोशल मीडियावर आणखी काही फोटो व्हायरल झाले, यात सुनील गलगोटिया हे भाजप नेत्यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सन्मानित करताना दिसतात. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत सुनील आणि ध्रुव गलगोटिया यांचे अनेक फोटो आहेत. योगी आदित्यनाथ यांनी विविध प्रसंगी गलगोटिया युनिव्हर्सिटीचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. गलगोटियास विद्यापीठानं 2018 मधील भाजपच्या संपर्क फॉर समर्थन मोहिमेत भाग घेतला होता. तसेच त्यांनी नवीन शिक्षण धोरण आणि आत्मनिर्भर भारत अभियानालाही पाठिंबा दर्शवला होता. भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्यासोबत सुनील गलगोटिया यांचा फोटोही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता, जो त्यांनी स्वतः ट्विट केला होता. गलगोटियास विद्यापीठ आणि भाजप मोदी यांच्यातील संबंध दर्शवणारे अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येतो. विद्यापीठानं आपल्याच कॅम्पसमध्ये नरेंद्र मोदींच्या बाल नरेंद्र या पुस्तकाचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस विरोधी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाठवल्याचे आरोपी झाले होते. मोदी सरकारच्या धोरणांना उघड पाठिंबा देण्याचा आरोपही या विद्यापीठावर करण्यात येतो. गलगोटियास विद्यापीठाचे विद्यार्थी काँग्रेस विरोधी आंदोलनात सहभागी झाल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. गलगोटियास युनिव्हर्सिटी वादात सापडण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. 2020 मध्ये विद्यापीठाच्या एका संशोधकाने धर्मेंद्र कुमार त्याचं नाव त्याने एक पेपर प्रकाशित केला होता, ज्यात दावा केला होता की थाळी आणि घंटेच्या आवाजातील कंपनांच्यामुळे कोरोना विषाणू नष्ट होऊ शकतो. नंतर संबंधित जर्नलनं हा पेपर मागे घेतला, कारण तो वैज्ञानिकदृष्ट्या आधारहीन असल्याचं स्पष्ट झालं होतं. अर्थात ही घटना कोविड-19 महामारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या थाळी वाजवण्याच्या आव्हानाशी जोडली गेली होती. मात्र या संशोधनावर छद्मविज्ञान म्हणजे स्युडो सायन्स असल्याची टीका झाली आणि विद्यापीठाच्या विश्वासार्हतेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. AI वर 350 कोटींचा खर्च करण्याचा दावा करणाऱ्या गलगोटियास विद्यापीठाने चीनचा रोबोट आपलाच असल्यास दाखवून प्रसिद्धी मिळवली, परंतु त्यामुळं त्यांची फजिती झाली. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचंही हास्य झालं. या विद्यापीठाची AI इम्पॅक्ट समिटमधून हकालपट्टी करण्यात आली, पण ही हकालपट्टी करून गेलेली अब्रू भरून निघणार नाही, हेही तितकंच खरं. धन्यवाद.